टोटल या ठिकाणी केळीची खरेदी किंमत होती किती 30 रुपये प्रति डझन आणि किती डझन 30 डझन, तर टोटल झाले 900 रुपये. किती झाले 900 रुपये. आणि विक्री किंमत केळींची किती, सर्व केळी विकलेत किती रुपयाला 800 रुपयांना. ओके, तर कुणी काय करेल, या ठिकाणी तोटा झालेला किती रुपयांचा 100 रुपयाचा. 100 रुपयाचा तोटा कशावरती 9 रुपयावरती. ओके, तर असं लिहिलं तर शेकडा नफा बरोबर नफा डिपेंड करतो कशावरती. या ठिकाणी 900 रुपये खरेदी किंमत, विक्री किंमत 800 रुपये, तर 100 रुपयाचा काय झाला या ठिकाणी तोटा झाला. सॉरी काय सांगितलं मी, तोटा झालेला किती रुपयांचा 100 रुपयांचा. आणि हा 100 रुपयांचा तोटा कशावरती काढतो आपण, खरेदी किंमतीवरती काढतो. खरेदी किंमत किती 900. पर्सेंटेज काढण्यासाठी या ठिकाणी 100 ने भागतो. 0 कॅन्सल 0 कॅन्सल. 100 ने गुणतो 0 कॅन्सल. राहिलं काय 100 भागिले 9 किती येतं 11.11%. एवढा आन्सर येतं. भाग देऊन बघा आन्सर एवढंच येईल. किंवा काही जण काय करतील, विक्री किंमत किती आहे 800 रुपये, हे खरेदी किंमत किती 900 रुपयाच्या किती टक्के असतात, या पद्धतीने सॉल्व्ह करतात. तर हे किती येतं 111, सॉरी आपण काल काढलं होतं 88.88% येतं. ही विक्री किंमत असेल. ही जर विक्री किंमत येत असेल तर 100% काय असतं खरेदी किंमत, म्हणजे काय झालं तोटा किती झाला 11.11%. ओके, चल तर या व्यवहारामध्ये काय झालं 11.11% तोटा झालेला आहे. दॅट इज द सोल्युशन. ओके, आलं इथपर्यंत तुम्हाला कुठली अडचण असेल तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. अडचण असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचार. चल नेक्स्ट.